गुड मॉर्निंग त्यानंतर हे प्रकाश अकॅडमीमध्ये आपल्या सरचे स्वागत आहे. आपण इयत्ता 7वी हा विषय इतिहास हा विषय पाहत आहोत. बघा इथून मागचे आपण पाठ मागे पाहिले. आता आपला पाठ आहे रक्षक मराठे. बघा शाहू महाराजांनी बाजीराव नंतर त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाई दिली, वस्त्रे दिली. पण नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्तित्व निर्माण तिथे झाले. पण अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्याने काय केला, एकदम प्रयत्न केला. या काळात अहमद शाह अब्दालीने पानिपतावर काय केलं, मराठ्याच्या सामोरे आव्हान निर्माण केले. ह्या सर्व घडामोडीची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. बघा आता उत्तरेकडील परिस्थिती. अयोध्येच्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागून हिमालयाच्या काय पायथ्याशी असलेला हा प्रदेश 18व्या शतकात रोहिलखंड या नावाने होता. तिथे समजले होते. पण अफगाणिस्तानातून आलेले पठाण या भागात काय होते, तिथे स्थायी झाले होते. त्या पठाणाला काय रोहिले म्हणत होते. गंगा यमुना नद्याच्या दोबाच्या प्रदेशात त्यांना काय एकदम धुमाकूळ घातला होता. यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येचे नवाबाने मराठ्यांना गेली पाचारण ते गेले. मराठ्याने त्यांचा बंदोबस्त तिथे करून टाकला. अफगाणशी संघर्ष कसा केला. आता अफगाणिस्तानचा बादशाह आणि अहमद शाह यांच्या काळात अब्दालीला केले भारतातील संपत्तीचे आक्रमण त्यांनी केले. या काळात मुघल प्रदेशात काय अंधाधुंद गावली तिथे निर्माण झाली. पण त्यामुळे मुघलांना अब्दालीची काही आक्रमणाची त्यांना भीती होती. पण अशा परिस्थितीत आपल्या संरक्षणासाठी त्यांनी मराठ्यांची पहिले मदत घेणे आवश्यक त्यांना वाटले. बादशाहला मराठ्याचे सामर्थ्य आणि प्रामाणिकता यांची खात्री त्यांना पटली होती. दिल्लीचे रक्षणानंतर मराठी एवढी दुसरी समर्थ सत्ता त्यांना नव्हती. त्यामुळे बादशाहने इसवी सन 1752 मध्ये एप्रिल महिन्यात मराठ्यांची एक करार केला. मराठ्यांनी हा करारानुसार रोहिले, टाट, राजपूत, अफगाण इत्यादी क्षेत्रापासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले. पण या बदल्यात त्यांनी रोख रक्कम मिळणार होता. शिवाय पंजाब, मुलतान, राजपुताना आणि सिद्ध रोहिलखंड ह्या भागातून आले चौथाई वसूल करण्याचे हक्क त्यांना मिळाले. तसेच अजमेर आणि आग्रा ह्या प्रांताची सुबकदारी त्यांना तिथे देण्यात आली. या करारानुसार छत्रपतीच्या वतीने पेशव्याने शिंदे आणि होळकरांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणात पाठवल्या. मराठे दिल्लीकडे निघाले. ही बातमी पोहोचताच अब्दालीने मायदेशी परतला. मराठे दरमजल करत दिल्लीला पोहोचले. पण मराठ्यामुळे त्याला अब्दालीचे संकट तेथे टळले. म्हणून बादशाहने मुघलाच्या सुभेमध्ये चौथाईचा हक त्यांना दिला. या सुभेमध्ये काबूल, कांदाहार आणि पेशव्यांचा समावेश होता. हे सुभे पूर्वी महाराष्ट्र साम्राज्याचा भाग होता. तर आता अब्दालीच्या अफगाणिस्तानमध्ये करारानुसार हे सुभे अब्दालीकडून जिंकून घेऊन ते परत मुघलांच्या राज्याला जोडणे हे मराठ्याचे कर्तव्य होते. उलट किमान पंजाबपर्यंत हा प्रदेश अफगाण ते आमराखाली आणावा अशी अब्दालीची होती इच्छा होती. पण त्यामुळे आज ना उद्या मराठ्या अब्दालीची होती त्यांच्या संघर्ष होता, अटळ होता. आता नानासाहेब पेशवे गेले, भाऊ त्यांचे रघुनाथ, जयप्पा शिंदे गेले, मल्हारराव होळकर यांनी काय केला बरोबर येऊन उत्तर भारत अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मोहीमवर गेले. उत्तरेकडे स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीकोनातून दक्षिणेतील मराठे हे त्यांचे स्पर्धक ठरले. पण मराठीचे व्यापक दृष्टिकोन हा लक्षात न घेता मराठ्यांनी मदत करण्याचे ते काय केले, त्यांनी मदत करण्यासाठी ते तटस्थ तिथे राहिले. दिल्ली दरबारातील मराठीने वर्चस्व काय केले स्थापित रुचत त्यांना नव्हते. हस्तक्षेप त्यांना तिथे रुचत नव्हते. मात्र सुरमध्ये जाट व राणी या तिसऱ्या पानिपतमध्ये युद्धात जखमी झालेल्या मराठ्यांनी मदत केली. पण त्याचप्रमाणे उत्तरेतील काही कट्टर पंथीय मराठ्याकडे स्पर्धनीय म्हणून काय होते ते पाहत होते. त्यांनी केला मराठ्याचा व्यापक दृष्टिकोन न समजता घेता त्यांनी मराठ्याचे वर्चस्व कमी व्हावे म्हणून अब्दालीला काय केले, हिंदुस्थानावर आक्रमण करण्याचा आग्रह केला. पण अब्दाली मराठ्याचा पराभव करून त्यांनी काय केलं, दक्षिणेस नर्मदा पार हुसकावून देईल त्यांना काही अपेक्षा होती. आता अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकवला. बघा
नजीब खान हे रोहिचे सरदार होते. उत्तर भारतातील काय ते मराठ्यांचे वर्चस्व त्यांना सहन होत नव्हते. नजीब खानच्या सांगण्यावरून अफजलखानाने भारतावर पुन्हा स्वारी केली, पण भारतावरची 5वी स्वारी होती. त्याने दिल्ली जिंकूनही घेतली. मोठी लूट घेऊन तो अफजलखानाकडे परत गेला. पण रघुनाथराव मल्हारराव होळकर हे पुन्हा काय उत्तरेकडे गेले. त्यांनी काय केली, दिल्ली घेतली आणि त्यानंतर अफजलच्या आपल्याकडे ते पिटाळून लावून पंजाब जिंकला. अफजलच्या सैनिकाचा पाठलाग करत मोठे इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत ते गेले. अटकेवर मराठ्याचा खाला ध्वज फडकवला. अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तान मध्ये आहे. मराठ्याने अटकेपार पेशवापर्यंत मोहीम तिथे काढली होती. तथापि त्यांनी काय केलं, आपल्या प्रभुत्वाखाली त्यांनी आणलेल्या प्रदेशाची व्यवस्था काय केली, नीट लावली नाही. आता दत्ताजींचा पराक्रम. पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी नजीब खानने पारिपत्य करण्यासाठी पेशव्याने काय केलं, दत्ताजीने काय केलं, पेशव्यांनी दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांना काय उत्तरेकडे त्यांना परत पाठवले. दत्ताजी उत्तरेकडे गेले, पण नजीब खानने केले दत्ताजी वाटाघाटीत अडकवून तिथे ठेवले. आता बघा, सदा शिवराव भाऊ. अफजलचे पारिपत्य करण्यासाठी नानासाहेबांनी आपला चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ थोरला मुलगा विश्वासराव यास काय केले, उत्तरेकडे पाठवले. सदाशिवराव भाऊ हा चेंपाजी आप्पांचा मुलगा होय. त्यांच्याबरोबर प्रचंड फौज व प्रभावी तोफखाने होते. पण इब्राहिमच्या खान गार्दी हा त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख तिथे तो होता. तर त्या तोफखान्याच्या जोरात त्याने इसवी सन 1760 मध्ये लातूर जिल्ह्यातील उदरगी लढाई केला, निजामचा तिथे पराभव केला. बघा आता पानिपतचा रणसंग्राम. बघा, उत्तरच्या मोहिमेत सदाशिवराव भाऊने दिल्ली जिंकून घेतली, पण त्यानंतर भारतीय सैन्य आणि अफजलचे सैन्य काय झाले, पानिपत येथे काय झाले, समोरासमोर आले. पण 14 जानेवारी 1761 मध्ये रोजी मराठ्यांनी अफजलीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली. पण पानिपतची तिसरी लढाई ही होय. लढाईत विश्वासरावाला गोळी लावून ते काय तिथे ठार झाले. पण सदाशिवराव भाऊ समाजात काय झाले, तो भेबार होऊन शत्रुघातात तुटून पडला. युद्धाच्या धूरचक्री तो दिसण्याचा झाला. आपला नेता नाहीसा झाला हे पाहून मराठी सैनिकाला धीर खचला. पण त्याच वेळी अफजलच्या राखीव व ताज्या नावाच्या सैन्याने मराठ्याला हल्ला चढवला. मराठ्यांचा पराभव झाला, पण महाराष्ट्रात एक संबंध तरुण पिढी गारद झाली आणि पराक्रमी सारे तिथे धारातीर्थ पडले. बघा, परक्या अफजलीला पण काय झालं, राज्य करण्याचा नैतिक हक्क नाही हा व्यापक भूमिकेतून मराठी अफजल शिकायला लढले. आपण सर्व एकदेशीय असून अफजली हा परकीय शत्रू आहे अशा आशयाची पत्रे लिहून सदाशिवराव भाऊने उत्तरेकडील सत्ताधाऱ्यांना मराठ्यांचा व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका त्यांना कळवली. परंतु त्याने अनुकूल प्रतिसाद न देता हे कायला सत्ताधारी तटस्थ तिथे राहिले. पण साहजिकच भारताच्या काय रक्षणाची जबाबदारी ही एकट्या मराठ्यांवर काय पडली आहे. भारत हा एक देश असल्याची व त्यांच्या राजा धर्माने कोणीही साचलं तरी सर्वांना काही पाठिंबा द्यायची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली असे म्हणता येईल. आता पेशवा माधवराव. नानासाहेब हे पेशव्यांचे काय मृत्यूनंतर त्यांचा मुलगा माधवराव पेशवेपदी आला. माधवरावाने आपल्या कारकिर्दीत निजाम हैदर यांचा कायला बंदोबस्त केला. त्याने उत्तरेकडील मराठ्यांच्या कायला प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केले. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला हे पाहून निजामने काय केलं, त्यांच्या विरोधात पुन्हा हालचाल त्यांनी सुरू केला. पण त्याने त्यांच्या काय मुलखावर आक्रमण केले. परंतु माधवरावने पैठणजवळ राक्षस भुवनात त्यांना पराभव झाला. पण हैदर अली आणि म्हैसूरचा सुलतान होता. पानिपतवर मराठ्याचा पराभव फायदा पाहून घेऊन त्यांनी कर्नाटकातील काय मराठ्याच्या प्रदेशावर त्यांनी हल्ले केले. परंतु मराठ्यांनी श्रीरंगपट्टण जवळील मोती तलाव येथे झालेल्या लढाईत त्याला तिथे पराभूत केले. तेव्हा त्याने तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश हा मराठा आहे त्याला तिथे मान्य केले. आता माधवराव पेशव्यांचा मृत्यू हा इसवी सन 1772 मध्ये झाला. पण मराठ्यांचा इतिहास हा प्रामाणिक आणि कष्टाळू जिद्दीचा आणि लोकहित संपदा शासक म्हणून उल्लेख केला होता जातो.
सॉरी या कर्तृत्वान पेशव्यांच्या मृत्यूमुळे मराठ्याच्या गायन राज्याची मोठी हानी तेथे झाली. पेशवा माधवानंतर गादीवर घेतलेले नारायण आणि सवाई माधवराव हे दोन पेशवे अल्पायुषी ठरले. शिवाय त्यांच्या काळात पेशव्याला काय केलं, गृहकळकाने ग्रासले. एकेकाळी अटकेपार झेंडा रोवणारा रघुनाथ सत्तालाल सेपोटी इंग्रज आश्रयाला तेथे तो गेला. त्यामुळे मराठा इंग्रजांच्या मध्ये काय झालं, युद्ध तेथे झाले. पण हैदराबादचा मूल्य हा मृत्यू इसवी सन 1782 मध्ये झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा टिपू हा म्हैसूरचा सुलतान झाला. निष्ठावंत योद्धा असल्यामुळे सुलतान झाला आणि कवी होता. आपल्या कर्तव्याने त्याने काय केले, राज्याचा प्रभाव वाढवला. त्याने फ्रेंचाशी संधान साधून इंग्रजांच्या वर्चस्वाला काय झाले ते हादरले. त्याने सुरुवात केली. इसवी सन 1799 मध्ये इंग्रजांविरुद्ध एका युद्धात तो मारला गेला. तर मराठी सत्तेचा वर्चस्वाची पुन्हा स्थापना. बघा, पानिपतच्या पराभवामुळे मराठीला उत्तर भारतामध्ये काय झाला, प्रतिष्ठेला जबर धक्का पोहोचला. उत्तरेत पुन्हा आपली सत्ता गायली प्रस्थापित करण्यासाठी माधवरावने भाजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे व विसाची पंत बिनीवाले व या सरदाराला तिकडे पाठवून दिले आणि मराठ्याकडे फौजांना जाट, रोहिले, राजपूत यांना काय केलं, पराभूत केले. आता भाषेचा शहानमान यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले. उत्तरेकडे मराठीची सत्ता पुन्हा तिथे गेली स्थापित झाली. पानिपतच्या लढाईत मराठ्याचे मोठे नुकसान झाले, पण अब्दालीच्या सैन्याची हानी झाली आणि पानिपतच्या विजयानंतर आर्थिक लाभ फारसा नाही झाले म्हणून त्याने काय केले, त्यांच्या वारसाने भारतावर काय केलं, पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत केली नाही. तर उलट उत्तरेकडे आरेच वेळा आवर घालण्याचे सामर्थ्य मराठ्यामध्येच आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी त्याला पातशाहीचा सांभाळ करावा ही अशी त्यांची इच्छा प्रकट केली. सलोखा करण्यासाठी पुणे दरबारात दूतही पाठवला. पानिपतचा मोठा पराभव पचवून उत्तरेच्या राजकारणात उभे राहण्याचे मराठे यशस्वी झाले ही बाब महत्वाची आहे. यामध्ये मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर आणि महाजी शिंदे यांचा वाटा आहे. बघा, पेशव्यांच्या घराण्याची वंशज व बाळाजी विश्वनाथ यांचा बाजीराव पहिले, चिंपाजी अंपा, परत बाजीरावचे 3 मुलं बाळाजी, रामचंद्र, रघुनाथ आणि जनार्दन. रघुनाथचे बाजीराव आणि नानासाहेब हे 2 मुलं आणि बाजी यांचे नानासाहेबचे विश्वासराव, माधवराव, यशवंतराव आणि नारायणराव पेशवे आणि रायरावचे सवाई माधवराव. तर चिंपांजाबाचे फक्त एकच मुलगा कोण, सदाशिवराव भाऊ. चला पुढे पाहू आपण. धड्याचा सध्या तुम्ही सोडून घ्यायचा आहे. आपला 12वा पाठ आहे साम्राज्यांची वाटचाल. बघा, आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय आणि विस्तार तर पाहिलाच, पण त्या सोडून स्थापनेपासून साम्राज्यापर्यंत प्रवास कसा झाला हे आपण अभ्यासले. आता मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्य विस्तार झाला त्यासाठी थोडक्यात कोणत्या घरांचे योगदान दिले गेले ह्या पाठात आपण पाहणार आहोत. आता इंदोरचे होळकर कोण, इंदोरचे होळकर. मल्हारराव हे इंदोरचे होळकरांच्या सतत एक संस्थापक आणि त्यांनी दीर्घकाळ मराठी राज्याची काय केली, सेवा केली. पण गनिमी काळाच्या युद्ध पद्धतीमध्ये ते निष्णात होते. पहिला बाजीराव नानासाहेब पेशवे यांच्या काळात उत्तरेकडे तो पराक्रम त्यांनी गाजवला, पण मावळ्यात आणि राजपुताच्या काळात मराठीचे वर्चस्व तिथे प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पानिपतानंतर उत्तरेकडे मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्याचे माधवराव पेशवे यांचा फार मदत झाली. पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या मल्हाररावचे पुत्र खंडेराव यांची पत्नी होत्या. खंडेराव हे कुंभेरीच्या युद्धात मृत्यू झाला, पण पुढे काही काळ नाही मल्हारराव यांचे निधन झाले. त्यानंतर इंदोरच्या कारभारी सूत्रे अहिल्याबाईच्या हाती आले. त्यांनी थोर मुत्सदी उत्कृष्ट प्रशासक होत्या. त्यांनी नवे कायदे करून शेतसारा, कर वसुली अशा गोष्टींची घडी त्यांनी बसवली. पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, शेतकऱ्यांना विहीर खोदून देणे, व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे, तलाव तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या. भारतात 4 दिशेने असे महत्वाच्या धर्मस्थळावर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पाणपोळी यांची काही तिथे उभारणी केली. देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा त्यांचा काय हा प्रयत्न फार महत्वाचा होता. त्या स्वतः न्यायनिवाडे करत.
आणि त्या दानशूर आणि ग्रंथप्रेमी होत्या. त्यांनी सुमारे 28 वर्ष समर्थपणे राज्याचा केला कारभार करून उत्तरेस मराठा सत्तेची काही प्रतिमा तिथे उंचवली आणि राज्यात शांतता सुव्यवस्था काही निर्माण करून प्रजेला काही सुखी केले. मराठेशाहीचा उत्तर त्या काळात यशवंतराव होळकर यांनी काही राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला. आता नागपूरचे भोसले. नागपूर हे भोसलेंच्या घराण्यातील परसोजी भोसलेने काही शाहू महाराजांच्या काळात वरलाट व गोंडवल ह्या प्रदेशाची सनद तिथे करण्यात आली. नागपूरकर भोसलेपैकी रघुजी व सर्वात कर्तबगार पराक्रमी पुरुष होते. त्यांनी दक्षिणेतील तिरुचिरापल्ली व आरकाटी यांच्या दासकाचा प्रदेश मराठ्याच्या काळात वर्चस्वाखाली आणला. बंगाल, बिहार व ओडिशा प्रांताच्या चौथ्याच्या वसूचे अधिकार शाहू महाराजांनी त्यांना दिले होते, पण त्यांनी ते प्रदेश पहिले मराठ्याच्या प्रभावाखाली आणले. इसवी सन 1751 मध्ये नागपूरकर भोसलेंची ओडिशात सभा केली अलिवर्दी खानाकडून जिंकून घेतला. पुढे इसवी सन 1803 मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व काय झाले ओडिशावर आले. आता गोलियराजे शिंदे. मग थोरले बाजीराव राणोजी शिंदे कर्तृत्व होऊन त्यांना उत्तरे सरदार बनवून तेथे नेमले. राणोजीच्या मृत्यूनंतर जयपाल दत्ताजी महाजी व त्यांची मुलांनी केला पराक्रम तिथे गाजून उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता काय तिथे प्रबळ केली. माधवराव पेशव्यांनी शिंदे घराण्यातील सरदारकी महादाजींना दिली व ते पराक्रमी आणि मुत्सदी होते. पानिपतच्या प्रभावानंतर उत्तर भारतात मराठीच्या गेले वर्चस्व तिथे प्रतिष्ठा निर्माण करण्याची त्यांनी कामगिरी केली. उत्तर भारताच्या सपाट प्रदेशात मराठीच्या घरी गनिमी काव्यांची युद्ध पद्धती उपयुक्त ठरणार नाही हे त्यांनी ओळखले. त्यांनी डिबॉईन आणि फ्रेंच लष्करी या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि तोफखानचा सुसज्ज केला. हा तकावा येथे काय फौजेच्या बळावर त्याने काय केले रोहिले. जाट राजपूत बुंदेलीने काय केले तिथे नमवले. पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांची काही शक्ती तिथे क्षीण झाली असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले. त्यांनी बंगालच्या सुभेच्या कले दिवाणचे अधिकार केले स्वतःकडे घेतले, पण ते दिल्लीच्या बादशाहाला स्वतःच्या ताब्यात घेऊन ते तिथे इच्छित होते. अशा विपरीत परिस्थितीत महाजी शिंदेने इंग्रजांवर केली मात करून बादशहाला पुन्हा गादीवर बसवले. या कामगिरीवर खुश होऊन बादशहाने वकील ई मुतलक हे पद त्याने देऊन केले. याचा अर्थ असा की दिवाणी आणि लष्करी ह्या अधिकारचे मुख्याधिकारी देऊन केले. त्यांनी ते पद बालपेशवे सवाई माधवराव यांच्या वतीने स्वीकारले. या पदामुळे दिल्लीचा पाचव्या मराठ्याचा पूर्ण नियंत्रणाखाली आले, पण कोसळणाऱ्या बादशाहीचा डोलपारा सावरणे हे सोपे त्यांना काम नव्हते. महादजीने केल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मात करून मोठ्याच्या जिद्दीने काय केला. इसवी सन 1784 ते 1794 मध्ये या काळाला दिल्लीचा कारभार पाहिला, पण पानिपतच्या लढाईत जबाबदार असलेल्या नजीम खानचे वारसदार अद्याप रोहिल खंड त्याने कारसंचय करतच होते. पण नाझीमचा नातू गुलाम कदीर हा याने लाल किल्ल्याच्या काळात ताबा घेऊन पेशासाठी काय केलं बादशाह आणि बेगांचा छळ केला. बादशाहने डोळे काढले, खजिना बळकवला आणि अशा पद्धतीने महादजीने कदरचा पराभव करून आपल्या बळकावली संपत्ती तिथे काय केली जप्त केली आणि ती बादशाहाने केली ती परत करून टाकली. पण बादशाहाच्या दिल्लीच्या गादीवर पुनर्स्थापना केली स्थापना केली आणि अशा रीतीने महादजीने पानिपतच्या लढाईनंतर मराठ्याची पद परत मिळवून दिली आणि दिल्लीच्या बादशाहाला केलं मराठीच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण त्यांनी चालवले. आता पेशव्याच्या गृहकार्याचा एक परिणाम म्हणून रघुनाथराव इंग्रजी आश्रयाला तिथे गेले होते. इंग्रजांच्या मदतीने पेशवे पद मिळवण्याचा त्यांचा इरादा होता, पण मराठी मुसलमानांना ते मान्य नव्हते. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी संघर्ष आता झाला. मात्र त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थान राज्य कोणी करायचा याचा अंतिम निर्णय मराठी आणि इंग्रज ह्या दोन महासत्तामय संघर्षात होणार होता. मुंबई ते आग्रा मुंबईहून ते इंग्रज हे बोरघाटा मार्गे मराठ्यावर चालून आले. महाजी शिंदे यांनी नेतृत्वाखाली मराठी सेनाखाली एकटोली गनिमी कावापदीचा वापर करून त्यांनी मराठ्यांना इंग्रजांखाली धान्य सामग्री मिळवून दिली नाही. उभय सेनेची गाठ वडगाव म्हणजे सध्याच्या पुणे ते मुंबई ह्या रस्त्यावर येथे पडली. या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला आणि त्यामुळे केले रघुनाथवर मराठ्यांचा ताब्यात घेणे इंग्रजांना भाग पडला. तर दिल्लीवर इसवी सन
1803 मध्ये मराठ्याचे नियंत्रण होते, पण इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठ्यांशी लढाया करून हे लक्षात घेतले, म्हणजे माझी गेले कामगारचे मोल लक्षात येते. पण दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुण्यात आले. पुण्याजवळ वानोडी येथे त्यांचा मृत्यू झाला. मग तेथे कोण स्मरणार्थ छत्री तिथे उभारली. बघा, शिंदे छत्री वानोडी येथे. आता शिंदे, होळकर व भोसले यांच्याबरोबर इतरही काही प्रमुख साधाने मराठीच्या राज्याच्या उल्लेखनीय सेवा केली. शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार कान्होजी, तुळोजी आग्रे व पिता पुत्रांना काहीसे प्रबळ बनवले. या प्रबळ आरमाराच्या जोरावर त्याने गेले पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी आरमारी सत्राला धाकट ठेवले आणि काय केलं, मराठ्यांच्या किनारपट्टीवर त्यांचं रक्षण केले. आता सेनापती खंडेराव दाभाडे यांचे पुत्र त्र्यंबकराव यांनी काय केलं, गुजरातमध्ये मराठी सत्तेची काय केली, पायाभरणी केली. पण खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अंबानीच्या मुघल सरदारांच्या काय पारिपत्य केले. तेथील किल्ला जिंकून घेतला, पण तिथे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे आपल्या राज्य सत्तेच्या काळात तिथे केंद्र केले. मध्य प्रदेशातील धार आणि देवासाच्या पवारांच्या खाली शिंदे व होळकर यांना काय उत्तरेत मराठ्याच्या सत्तेचा विस्तार करण्याचा मोलाहा त्याने सहाय्य केले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्याने राज्याची घडी ही विस्कटली होती, पण ती नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी काय केलं, व्यवस्थित बसवली होती. महादजी उत्तर भारतात मराठ्याच्या काय होते वर्चस्व स्थापण्यात ते गुंतलेले असताना नाना फडणवीस यांनी दक्षिणेकडे राजकारणाची केलेली सूत्र सांभाळली. या काळात पटवर्धन, हरिपंत फडके, आमरास्ते इत्यादी काही सरदार तिथे साथ त्यांना दिली. त्यावेळी मराठ्यांच्या सत्तेचा काय दक्षिणेत वर्चस्व तिथे स्थापन केले. इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, ग्वालियरचे शिंदे, वडोदराचे गायकवाड आणि पराक्रम, नेतृत्व, कर्तबगारी इत्यादी गुणाच्या द्वारे सत्तेचा खायला वैभव प्राप्त करून दिले. ते मराठ्याच्या सत्तेच्या काय अखेरीस टप्प्यात आधारस्तंभ होते. आता उत्तर व दक्षिण भारतात मराठ्याच्या सत्तेचे प्रभुत्व निर्माण करण्यात मराठा सरदार हा यशस्वी झाले. पण महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मात्र सत्तेला काही उत्तरती काळायला लागली. या काळात रघुनाथरावचा पुत्र बाजीराव हा दुसरा होता, पेशवा होता. तर त्यांच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते, पण उलट अनेक दोषच होते. तो मराठा सरदारामध्ये ऐक्य निर्माण करू शकला आहे. मराठा सरदारामध्ये आणि धुळीमुळे मराठ्यांची सत्ता काय आतून तिथे पोखरली गेली. अशा अनेक कारणे दुसऱ्या बाजीरावच्या काळात मराठ्याच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील प्रभाव हा काय झाला, कमी होत गेला. पण मराठ्याची जागा ही कुणी घेतली, मग इंग्रजांनी घेतली. इंग्रजांनी इसवी सन 1817 मध्ये पुणे ताब्यात घेऊन तिथे युनियन जॅक हा आपला ध्वज फडकवला आणि इसवी सन 1811 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या लढाईत इंग्रजांनी केलेल्या मराठ्यांचा तिथे पराभव केला आणि मराठ्यांची सत्ता काही संपुष्टात आली. ही घटना भारताच्या इतिहासात अनेक मोठा बदल घडवणारी ठरली. या घटनेनंतर इंग्रजांनी बहुतांश भारत हा आधिपत्याखाली काय झाला आणला. भारताचा पश्चात जगाबरोबर संबंध पण वाढवला. त्याने त्याचबरोबर भारतीय समाज व्यवस्थेत केले अनेक बदल झाले. अनेक जुन्या गोष्टी निष्प्रभ झाल्या व बाजूला काय झालं, सारल्या गेल्या. एक मोठे सिरे तर झाले. भारताच्या इतिहासाला मध्ययुगून तिथे संपले आणि आधुनिक कालखंडात काय झाले ते सुरुवात झाली. तर पाठाखालचा स्वाध्याय हा तुम्ही सोडवायचा आहे. आपण पुढे पाहूया. आपल्या शनिवार वाडा दाखवला आहे. तर आपल्या शेवटचा पाठ आहे महाराष्ट्रातील समाज जीवन. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. पण रयतेचे कल्याण व्हावे, लोकांवर जुलूम होऊ नये, महाराष्ट्रात धर्माचे रक्षण व्हावे, त्यांचा उद्धार होईल तो होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा काही काळात मराठी राज्याचा भारतभर हा विस्तार झाल्यास पण मराठीची सत्ता सुमारे 150 वर्ष टिकून राहिली. पण मराठी राज्याच्या कारभाराची माहिती आपण मागील पाठात अभ्यासली. आता या पाठात आपण या काळातील सामाजिक परिस्थिती व लोकजीवन याविषयी काय करणार आहे, माहिती घेणार आहे. आता बघा, सामाजिक परिस्थिती. बघा, शेती आणि शेती आधारित उद्योगे उत्पन्नाच्या गाव पातळीवर काय झाले प्रमुख साधन आहे. गावच्या पाटलाकडे गावचे संरक्षण, कुलकर्ण्याकडे महसूल सांभाळण्याची जबाबदारी असेल. पाटलकी गावासाठी पाटलाच जमीन इनाम दिलेली असेल.
त्याला कामासाठी मोबदल्याचे काही हिस्साही मिळत असे. पण मुलेतरांना काय गावकीसाठी केलेल्या कामाचा मोबदला वस्तू रूपाने तिथे मिळत होते. आता खेड्याचे काही व्यवसायाचे काही पांढरी असे दोन भाग होते, काळी व पांढरे असे दोन भाग होते. आता काळीचे काम करणारी ते शेतकरी, ते पांढरे कामाने पांढर पेशी अशा गावाकडे काही सर्व व्यवहार केला परस्पर समजुतीने करणं भरा असायचा. पण एकत्र कुटुंब हे पद्धतशीर घर काय होता. आता बघा चालेल होती. या काळात बालविवाह ही पद्धत रूढ होती. बहुपत्नीची प्रथा होती. विद्वानांनी पुनर्विवाह केल्याची उदाहरणे होती. मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याचा दहन, दफन आणि विसर्जन पद्धती होत्या. अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी किंवा लढाईत मुहूर्त पाहिला जायचा. स्वप्न शेकून यावर लोकांचा काय होता, विश्वास होता. पण देव किंवा ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची. त्यासाठी दान धर्म केला जात असे. ज्योतिषावर लोकांचा विश्वास होता. पण शास्त्रीय दृष्टीचा अभाव औषध उपचारापेक्षा नवसाला प्राधान्य होते. आता त्यांचं राहणीमान बघा. बहुसंख्य लोक हे खेड्यात राहत होते. खेडी स्वयंपूर असत. केवळ मीठ आणि त्यांना इतर ठिकाणून मागून घ्यावे लागत असे. शेतकऱ्यांना गरजा मर्यादित होत्या. पण शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, मका, तांदूळ इत्यादी धान्य काय होता तो पिकवत होता. रोजच्या जेवणात भाकरी, कांदा, चटणी आणि कोरड्यास यांचा समावेश होता. आपल्या व्यवहारात वस्तुविधीन पद्धतीने करत असत. पण गावातील घरे साधी माती विटांची असत. शहरातल्या एक मजली वा दुमजली वाडे पण असायचे. पण श्रीमंताच्या जेवणात भात, वरण, पोळ्या, भाज्या, कोशिंबीर, दही, दुधाचे पदार्थ असत. धोतर, कुर्ते, अंगरंगा, मुंडासे असा पुरुषांचा होता पोशाख होता. तर लुगडी, चोळी आणि स्त्रियांचा काय होता तिथे पोशाख होता. तर सण आणि समारंभाचा मुद्दा पाहूया आपण. गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, संक्रांती, होळी, ईद इत्यादी सण उत्सव लोक करते साजरे करते. पण पेशव्याच्या काळात गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. तो घरगुती स्वरूपात काय होता साजरा व्हायचा. पेशवे हे स्वतः गणेश भक्त असल्यामुळे त्यांना महत्व आले. प्रतिवर्षी भाद्रपद चतुर्थी, अनंत चतुर्थी दिवशीपर्यंत हा उत्साह चालत असत. पण दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने तेव्हापासून शुभ कार्याची सुरुवात लोक करायचे. या दिवशी शास्त्राची करायची, जे आपले शस्त्र असतात त्यांची काय करायची ते पूजा करायचे. आता सीमोल्लंघन करत एकमेकांना आपट्याची पाने देत असत. दसऱ्याच्या मराठ्यामुळे काय ते निघत होते. आणि दिवाळी काय बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे विशेष करून साजरी करत असत. खेड्यापाड्यात जत्रा भरायच्या. जत्रेच्या वेळी काय कुस्त्याचे फळ असत. गुढीपाडव्याला गुढी उभारून हा सण साजरा करायचा. उत्साहाच्यात वेगळी नाच गाणी, डफऱ्यावरची गाणी, तमाशा, मनोरंजन कार्यक्रम व्हायचे. तमाशा हा करमणूक प्रकारचा लोकप्रिय होता. बघा पहिलं पोळा आपल्याला दाखवला. आता शिक्षण, या काळात शिक्षण पद्धतीत पाठशाळा आणि मदरसा होता. लेखन, वाचन, हिशोब शिक्षण घरातून ये. पण मोडी लिपीचा वापर व्यवहारात होत असे. तर दळणवळणाचा प्रवास बघा. घटमार्ग, सडक, नळी, पूल मार्गाने वाहतूक करायच्या चालायच्या. पण धान्य, कापड, मान समान यांची वाहतूक आहे बैलाच्या पाठीवरून होत असे. आता नदीतून जाण्यासाठी होड्याचा वापर होतो. पण पत्रांची साधनेवर कोण जास्त करायचे. आता खेळ, या काळात विविध खेळ खेळले जायचे. खेळ करमणूक मनोरंजनाचे साधन होते. कुस्ती, युद्धकला हे काय होते खेळ लोकप्रिय होते. पण मल्लखांब, दंड, कुस्ती, परत लाठी, दंडपट्टा, बोटाटे हे खेळ खेळले जात असतात. आता हे मल्लखांब हा खेळ बघा. मल्लखांब म्हणजे हा खेळ असेल. खांब असं तो खेळ खेळत असेल. परत दंड कुस्ती, कुस्ती तुम्ही माहितीच आहे. लाठी असेल, लाठीचा पण एक प्रकारचा खेळ होता. दंडपट्टा, बोटाटे हे खेळ त्या काळी खेळत होते. पण जात, हुतूज, खो खो, आट्यापाट्या हे मैदानी खेळ, संगोठ्या, गाजीफा, बुद्धिबळ हे भेट काय लोकांचे लोकप्रिय होते. त्यात धर्म आणि त्यांचा आचार विचार बघूया. हिंदू आणि मुस्लिम हे दोन प्रमुख धर्म होते. कोणते? हिंदू आणि मुस्लिम. या काळात ते आपल्या देशात होते. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण म्हणजे उदारतेची होते. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे. दुसऱ्यांना आपल्या धर्माची सक्ती त्यांनी करू नये अशी विचारधारा त्या काळात होती. पाठशाळा, देवळे, मदरसा आणि मशिदी यांच्या सरकारकडून देणग्या दिल्या जात होत्या. दोन्ही धर्मांचे अनुयायी एकमेकाच्या कलेत सणामध्ये सहभागी होत असत. वारकरी, भानुभाव, दत्त
दत्तनाथ रामदास हे पंथ काय होते तिथे प्रचलित होते. आता स्त्रियांचे जीवन, स्त्रिया हे काय कार्तिक जीवन कष्टमय होते. माहेर आणि सासर तर तिचे जग असायचे. त्या शिक्षणाकडे कोणाचेच लक्ष देत नसे. अपवाद मग स्त्रियांनी काय केला, अक्षर ओळख, प्रशासन आणि युद्ध कौशल्याकडे यात प्रगती केली होती. पण यात वीरमाता जिजाबाई, येसुबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे, गोपिकाबाई, पुण्यश्लोक, अहिल्याबाई यांचा काय होता समावेश होता. बालविवाह आणि विषमविवाह, वैधव्य, केशवपण आणि सती आणि बहुपत्नी ह्या प्रत्येकाने स्त्रियांचे जीवन जखडून टाकले होते. एकंदरीत त्यांचे जगणे हे अत्यंत प्रतिकूल असे. पण इसवी सन 1630 ते 1800 या पावणे 200 वर्षाच्या कालखंडाला सामान्यपणे मराठीशाही म्हणले जातात. पण या कालखंडात कला स्थापत्य थोडक्यात आढावा तिथे आपण पाहणार. बघा आता शिल्पकला. शिवकाळात कसबा गणपती मंदिर आणि जीर्णोद्धार हा लाल महाल उभारणे तिथे, राजगड रायगडावर पहिली बांधकामे, जलदुर्ग उभारणे, परत या प्रकारच्या काही स्थापत्य उभारणीचे उल्लेख येतात. हिरोजी इंदुरकर हा त्या काळातील काय प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता. पण गाव वसवताना शक्यतो कानकोणातील रस्ते कडेला बांधकाम, नदी पात्राच्या कडेला घाट अशी रचना करत. बघा पेशवे काळात अहमदनगर, विजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात, पुणे शहरात करण्यात तिथे आली होती. पण पेशव्याच्या भूमिगत नळ, छोटी धरणे, बाग बगीचे, हौद, कारंजी उभारणी केली. आणि पुणे शहरात जवळ हडपसर भागातील दिवे घाटात मस्तनी तलाव स्थापत्याच्या दृष्टीने हा महत्वाचा आहे. आता पुण्यातील शनिवारवाडा, विश्रामवाडा, सरकारवाडा, कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा, सातारगड छत्रपतींचे वाडे, याशिवाय वाई, मेनवली, टोके, श्रीगोंदे, पंढरपूर येथे जुने वाडे काय झाले, मध्ययुगीन वाडमूळ संस्कृतीचे तिथे चिन्ह आहेत. आता वाड्याच्या बांधकामात कच्चे ते पक्के विटा काय होत्या वापरत होत्या. लाकडी खांब, तुळ्या, पाट, घडीव दगड, कमानी, उत्तम घोटलेला चुना, नळ्याच्या गोळ्याचे छप्पर, चिखल, बांबू यांचा तिथे वापर बांधकामामध्ये तिथे करत असत. पण वाड्याच्या सजावटीसाठी चित्रकाम, रंगकाम आणि काष्ठशिल्प असे ही वापरत येते असं होते. आता मंदिरे बघा, शिवकाळातील यादवकालीन हेमाडपंथी पद्धतीत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे शिखर, ज्योतिबा डोंगरावरील मंदिरे, शिंगणापूरचे शंभू महादेव, वेरूळचा घृणेश्वर मंदिर, बघा इथे घृणेश्वर मंदिर दाखवले आपल्याला. मंदिर हे शिल्प काय शास्त्राचे काय उत्तम उदाहरणे आहेत. प्रथम भवानी देवीचे म्हणजेच गोव्याला सप्त कोटेश्वराचे काय मंदिर शिवाजी महाराजांनी तिथे बांधले होते. पण पेशवे काळात नाशिकने काळाराम मंदिर हे त्र्यंबकेश्वराचे शिव मंदिर गोळा करते. प्रवरा नदीच्या समोर असणाऱ्या काही गाव या टोकेखाली शिव मंदिरे नवसाई तेथे केले. मोहनजीराव मंदिरे ही मंदिरे त्या काळात उभारली गेली होती. बघा घृणेश्वरचं मंदिर तुम्हाला दिसत आहे. पुढे बघा आता घाट, नदी किंवा संगमाच्या ठिकाणी दगडी घाट मराठ्यांचे हे वैशिष्ट्य आहे. पण या काळात हे सगळे काय प्रशंसनीय घाट हा गोदावरी प्रवरा काय केले, या नदी यांच्या संगमाला प्रवरा संगमाने टोके का केले टोके तिथे होय. पण पक्के बांधण्याच्या पायऱ्या ओळीत ठार केले, अंतरावर एक पायरी तिथे काय केली पुढे काढली असे. पण त्यामुळे सगळ्या घाटांचे काय होते रूप खुलून जात होते. पण जाण्याच्या पाण्याच्या प्रमाणे घाट हा निखळू नये तर म्हणून ठराविक अंतरावर काय भक्कम बुरुज तिथे बांधायचं. ते चित्रकला, पेशव्यांच्या काळात शनिवारवाड्यात भिंतीवरील बघा चित्रे महत्वाची आहेत. तुम्ही शनिवारवाडा पाहिला असं पुण्यात आहेच. पण या काळात राघव, तानाजी, अनुपराव, शिवराम, मानकोजी महत्वाचे चित्रकार तिथे होऊन गेले. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात काय होते, गंगाराम तांबट हे प्राख्यात काय होते चित्रकार होते. पेशव्यांना चित्रकलेचे काय होते उत्तेजन तेथे दिले. पण पेशवे काळात पुणे, सातारा, मेनवली आणि नाशिक, चांदवड आणि निपाणी या भागातील वाड्यामध्ये भिंतीवर ही चित्रे होती. आणि पांडेश्वर, मोरगाव, पाल, बेनवडी, पुणे जवळ काही पाचव्या ठिकाणच्या मंदिराच्या काय होत्या भिंतीवर चित्रे होती. या काळात काही चित्रांचे विषय म्हणजे दशावतार गणपती, शंकर, रामपंचायत, विदर्भातील जांभळीतील जिल्ह्यामध्ये जीन, चरित्र, पौराणिक गोष्टी हे होत. पण रामायण, महाभारत सर्वोच्च या आधाराचे चित्र असायचे. पण बहुतेक चित्रे, लघुचित्रे, व्यक्तिचित्रे आणि प्रसंग चित्रे तिथे असायचे. तर शिल्प, शिवकाळातील शिवाजी महाराजांनी कर्नाटक स्वारीच्या वेळेचे मल्लमा देसाई भिंतीचे शिल्प, भुलेश्वर
मंदिरावर शिल्पकला, व्यक्तिशिल्पे, प्राणीशिल्पे म्हणजे उदाहरण हत्ती, मोर, माकडे, टोपे इत्यादी काय केले येथील मंदिरात काय शिल्पे बाहेरील भागात येते शिल्पकला म्हणून पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर काय मध्य प्रदेशातील अहिल्याबाई होळकरांनी काय केले छत्तीस निवासी तिथे मोहिनीजीराव यांनी शिल्पकला तिथे महत्वाची ठरली. आता धातू मूर्ती पेशवे पुण्यातील पर्वती येथील काय मंदिरात पार्वती व गणपतीच्या मूर्तीच्या पूजेसाठी तयारी करून घेतलं होतं. पण त्याचबरोबर काष्टशिल्पे सुद्धा काही तयार होत. आता वाड्मय संत वाड्मय पौराणिक व्याख्याने टीका वाड्मय ओवी अभंग ग्रंथ कथा काव्य चरित्र कथा परत संतांचे चरित्र स्फुट काव्य रचना देवदेवताचे संदर्भाचे आरत्या पोवाडे बकरी ऐतिहासिक पत्रे वाड्मयाचे महत्वाचे भाग होत. आता नाट्य दक्षिणेत काय तंजावर येथे काय मराठी नाटकाला 17व्या शतकामध्ये अखेरीस प्रारंभ तिथे झाला. पण सरफोशी राजांनी काय केले या कलेस प्रोत्साहन दिले. पण या नाटकात गायन नत्र हे काय त्याला प्राधान्य झाले. आता आपण या मध्ययुगीन कालखंडाचा आढावा घेतला. आता मराठी साहित्याचा उदय आणि विस्तार अभ्यासला. आता पुढील वर्षी आपण आधुनिक कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. आपण इथेच थांबत आहोत. पाठाखाली 7 तुम्ही सोडून घ्यायचा आहे. थँक्यू.